12वीच्या परीक्षेला जात असताना ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे। नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड पोलीस ठाणे हद्दीतील मोहोपा गावाजवळ गुरुवारी सकाळी हा भीषण अपघात घडला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक आणि संतापाचं वातावरण पसरलंय। मिळालेल्या माहितीनुसार मृतांची ओळख सुभाष भिवणकर आणि त्यांची मुलगी जान्हवी भिवणकर अशी झाली आहे, तर वंशिका नरोळे ही गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुभाष भिवणकर हे जान्हवी आणि तिची मैत्रीण वंशिका यांना दुचाकीनं उमरेडकडे घेऊन जात होते। गुरुवारी दोघींची 12वीची परीक्षा होती। मोहोपा गावाबाहेर पडताच गिट्टीनं भरलेल्या ट्रकनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की सुभाष भिवणकर आणि त्यांची मुलगी जान्हवी या दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वंशिका गंभीर जखमी झाली। घटनेनंतर ट्रक चालकानं वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून चांगलाच चोप दिला। तसंच ट्रकच्या केबिनला आग लावली, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला। माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनीही घटनास्थळाला भेट दिली। आरसीबी पथकासह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। या प्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।